कदाचित नाना भाऊंना भीती वाटत असेल जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळीमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा. आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खरं कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे. खरात हा एका प्रकारचा सरकारचाच माणूस आहे. अजूनपर्यंत त्याची बायको भेटलेली नाही. अजूनपर्यंत जी SIT लावलेली आहे त्या SITनी कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही. सरकार या पद्धतीचं वातावरण करून आम्ही चौकशी करतो आहे. रोज आपल्याला नवीन नवीन गोष्टी येतात आहेत बाहेर, पण CDR कसा पोचतो प्रवक्त्यांपाशी, सरकारचे काही प्रवक्ते आहेत त्यांच्यासोबत कसा पोचतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पॉलिटिकली आहेत आणि सरकार हे राजकारण करते आहे. अशोक खरात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका जबाबदार महिला IPS ऑफिसरच्या अंतर्गत SIT समितीचं त्या ठिकाणी गठन केलेलं आहे आणि या SITच्या मार्फत योग्य दिशेनं आणि सखोल चौकशीने त्या ठिकाणी चालू आहे. अशोक खरातला देखील त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या संबंधित काही गुन्हेगार आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी सर्वांवरती करण्यात येईल. अशोक खरात सरकारचा व्यक्ती असला असता तर ते कधीच उघड झालं असतं. कदाचित नाना भाऊंना भीती वाटत असेल की अशोक खरातची सुई कदाचित आपल्या पक्षाकडे पर्यंत येऊ नये.